ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 25 मार्च 2025 मंगळवारी या दिवशी पापमोचनी एकादशी आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये एकादशी दिवशी पूजा कशी करावी त्याचे महत्त्व व साधना पाहिली. ही पापमोचनी एकादशीचे व्रत आपण जेव्हा करतो ते व्रत केल्यानंतर त्या व्रताची कथा ऐकणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला या व्रताचे पुण्य अधिक पटीने मिळते. तर आता आपण या पापमोचनी एकादशीची कथा ऐकूया. ओम विष्णवे नमः. पापमोचनी एकादशी व्रतकथा. युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाकडून फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी दिवशी व्रतकथा जाणण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा ते म्हणाले, राजेंद्र, मी तुम्हाला याबाबत एक पापनाशक उपाख्यान ऐकवितो, जे महर्षी लोमश यांनी चक्रवर्ती राजा मधांताने विचारल्यावर सांगितले होते. मधांतांनी विचारले, भगवन, मी लोकांच्या हितासाठी हे ऐकू इच्छितो की फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी असते, तिचा विधी काय आहे व त्यामुळे कोणत्या फळाची प्राप्ती होते. कृपया या सर्व गोष्टी मला सांगा. लोमश महर्षी म्हणाले, नृपश्रेष्ठ, पुरातन काळातील गोष्ट आहे. अप्सरांनी घेरलेल्या चैत्ररथ नावाच्या वनात जेथे गंधर्व कन्या त्यांच्या सेवकांसह वाद्य वाजवीत भ्रमण करतात, तेथे मंजुघोषा नावाची अप्सरा मेघावी मुनींना मोहित करण्यासाठी गेली. ते महर्षी चैत्ररथ वनात राहून ब्रह्मचर्याचे पालन करीत होते. मंजुघोषा मेधावी मुनींच्या भीतीने आश्रमापासून एक कोस दूरच थांबली आणि उत्तम प्रकारे वीणा वाजवीत मधुर गीत गाऊ लागली. मुनिश्रेष्ठ मेधावी फिरत फिरत अचानक तिकडे गेले आणि त्या सुंदर अप्सरेला अशा प्रकारे गायन करताना पाहून जबरदस्तीने मोहाच्या अधीन झाले. मुनींची अशी अवस्था पाहून मंजुघोषा त्यांच्या जवळ आली आणि वीणा खाली ठेवून त्यांना आलिंगन करू लागली. मेधावी देखील तिच्याबरोबर विचरण करू लागले. दिवस व रात्रीचेही त्यांना भान राहिले नाही. अशा प्रकारे त्यांचे अनेक दिवस निघून गेले. मंजुघोषा देवलोकात जाण्यास तयार झाली. जाताना ती मुनिश्रेष्ठ मेधावी यांना म्हणाली, ब्राह्मण, आता मला माझ्या देशात जाण्याची आज्ञा द्यावी. मेधावी म्हणाले, देवी, जोपर्यंत सकाळची संध्या होत नाही तोपर्यंत माझ्या जवळच थांब. अप्सरा म्हणाली, विप्रवर, आतापर्यंत न जाणे किती संध्या निघून गेल्या. माझ्यावर कृपा करून आजपर्यंत व्यतीत केलेल्या सर्व वेळेचा विचार तर करा. महर्षी लोमश म्हणतात, राजन, अप्सरेचे बोलणे ऐकून मेधावी चकित झाले. त्यावेळी त्यांनी व्यतीत केलेल्या वेळेचा हिशोब केला. तेव्हा कळले की तिच्याबरोबर राहून 57 वर्षे झालीत. तिला आपल्या तपश्चर्येचा विनाश करणारी जाणून मुनींना तिचा फार राग आला. ते शाप देत म्हणाले, पापिनी, तू पिशाचनी हो. जा. मुनीच्या शापाने दग्ध होऊन ती विनयाने नतमस्तक होऊन म्हणाली, विप्रवर, माझ्या शापाचा उद्धार करावा. केवळ 7 वाक्ये बोलल्याने किंवा 7 पावले बरोबर चालल्याने सत्पुरुषांशी मैत्री होते. ब्राह्मण, मी तर आपल्याबरोबर अनेक वर्षे व्यतीत केली आहेत, म्हणून स्वामी माझ्यावर कृपा करावी. मुनी म्हणाले, भद्रे, काय करू, तू माझी फार मोठी तपश्चर्या नष्ट केली आहेस. तरीही ऐक, फाल्गुन कृष्ण पक्षात जी शुभ एकादशी येते तिचे नाव आहे पापमोचनी. ती शापातून उद्धार करणारी तसेच सर्व पापांचा क्षय करणारी आहे. सुंदरी, तेच व्रत केल्यावर तुझा पिशाचपणा दूर होईल. एवढे बोलून मेधावी आपले पिता च्यवन ऋषींच्या आश्रमात गेले. त्यांना आलेले पाहून च्यवन ऋषींनी विचारले, मुला, हे काय केलेस? तू तर तुझ्या पुण्याईचा नाश करून टाकलास. मेधावी म्हणाले, पिताश्री, मी अप्सरेची संगत करण्याचे पाप केले आहे. आता आपणच एखादे असे प्रायश्चित्त सांगा ज्यामुळे पाप नष्ट होऊन जाईल. च्यवन म्हणाले, मुला, फाल्गुन कृष्ण पक्षात जी पापमोचनी एकादशी येते तिचे व्रत केल्याने पाप राशीचा विनाश होऊन जाईल. ते पित्याचे वचन ऐकून मेधावींनी
त्या व्रताचे अनुष्ठान केले. त्यामुळे त्यांचे पाप नष्ट झाले आणि ते पुन्हा तपश्चर्येने परिपूर्ण झाले. अशाच प्रकारे मंजू घोषानेही या उत्तम व्रताचे पालन केले. पापमोचनी हे व्रत करून ती पिशाची योनीतून मुक्त झाली आणि दिव्य रूपधारिणी श्रेष्ठ अप्सरा होऊन स्वर्गलोकी गेली. राजन, हे श्रेष्ठ लोक पापमोचनी एकादशीचे व्रत करतात, त्यांची सर्व पापे नष्ट होतात. याच्या पठन श्रवणाने सहस्त्र गोदानाचे फळ मिळते. ब्रह्महत्या, सोन्याची चोरी, मद्यपान व गुरुपत्नी गमन करणारे महापातकही हे व्रत केल्याने पापमुक्त होतात. हे व्रत फार पुण्यदायक आहे. ओम. पापमोचनी एकादशी व्रतकथा संपूर्णम. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम विष्णवे नमः. हरये नमः. तर आजची झालेली साधना मी भगवान विष्णूंच्या चरणी आणि माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय. ओम विष्णवे नमः.